नमस्कार, मी अमृता क्षीरसागर माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर लागली मी स्वयंपाक करायला आणि आज ना कढी भाताचा बेत आहे, तर कढी करणार आहे मी. कढीसाठी असं मिरच्या आणि ना लसूण घेतलंय. आणि असं कढी ना खरं तर दुपारीच केलेली होती, पण दुपारी ताक दुपारीच केलेलं होतं. कढी करायचीच राहिली, म्हणलं आता करूया. आणि थोडीशी यामध्ये ना जिरे पण टाकणार आहे, थोडंसं आलं असं बारीक करून झाले. आणि थोडस ना बेसन पीठ टाकणार आहे. तेल तापले, जिरे आणि ना आपण मिश्रण जे बारीक केलेलं ते टाकलं. तेलात चांगलं परतून घेणार आहे. हळद टाकली, ताक घेतलंय वतून. आता यामध्ये थोडीशी आपल्याला थोडीशी साखर टाकायची आणि थोडस नमक टाकायचे. कढी आपली इथं तयार होतीये, भात करणार आहे तोपर्यंत. आणि कढीला ना असं एक सारखं ढवळत राहायचं, उकळी येऊ द्यायची नाही. उकळी आली की कढी फुटते, त्यामुळे असं एक सारखं ढवळत राहायचं. आणि ना आता भात लावून घेतलाय मी कुकरला. आता लागली मी उद्याची तयारी करायला. तर पावटाचा ना निवडून ठेवायला लागली मी उद्यासाठी. आणि अनु पण लागली मदत करायला मला. अशी कढी आणि गरम गरम वाफळत असा भात. तर कढी भात कुणाला खायला आवडतो? कढी भात मला खूप आवडतो खायला. तर नक्की सांगा. आणि आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.